श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। श्री पद्मपुराण कार्तिक मास महात्म्य अध्याय 26। श्रीकृष्ण म्हणतात, पूर्वी अवंती नगरामध्ये कोणी धनेश्वर नावाचा ब्राह्मण होता. तो ब्राह्मणाचे कर्मापासून दृष्टबुद्धी पापकर्मे करणारा, मीठ गुळ वगैरे रस, लोकरीची वस्त्रे, कातडी यांचा व्यापार करणारा, वरवर खरे पण खोटे बोलून वागणारा, चोरी, वेश्यागमन, दारू पिणे, जुगार खेळणे अशी कर्मे करून मनाला समाधान मानणारा असा होता. व्यापार करण्याकरिता देशोदेश फिरत असता एकदा तो माहिष्मती नगरीला आला. माहिष्मत राजाने ते नगर केले म्हणून त्याला माहिष्मती असे नाव पडले. पापनाशिनी नर्मदा नदीच्या तीराला ती नगरी आहे. तेथे कार्तिक व्रत करणारे नाना देशचे लोक पुष्कळ आलेले पाहून विक्री करण्याकरिता तो धनेश्वर तेथे 1 महिना राहिला. तो विक्रीकरिता माल घेऊन नर्मदेच्या तीरी यात्रेकरी लोकात फिरत असता स्नान, जप, देवपूजा करीत आहेत असे ब्राह्मण पाहता झाला. कोणी पुराण वाचित आहे, कोणी ऐकण्यात निमग्न आहे, कोणी विष्णू प्रीत्यर्थ नृत्य, गायन, वाद्य वाजविणारे वगैरे कामे करीत आहेत, कोणी मुद्रा, गोपीचंदन लावून अंगावर तुळशीच्या माळा धारण केल्या आहेत. असे जिकडे तिकडे पाहून धनेश्वराला मोठी मौज वाटली. त्याने नित्य हिंडत असता त्या वैष्णव लोकांचे दर्शन, भेट, भाषण, विष्णूंचे श्रवण यांचा त्याला लाभ होत होता. असा 1 महिना तिथे असता त्याने विष्णू भक्त कार्तिक व्रताचे उद्यापन करीत आहेत व हरिजागर करीत आहे असे पाहिले. पौर्णिमेच्या दिवशी व्रत करणारे लोक ब्राह्मण व गायी यांची पूजा करून ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देत आहेत. सूर्यास्त समयी त्रिपुरारी शंकरा प्रीत्यर्थ दीपोत्सव करीत आहेत असे पाहिले. त्या कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथीला शंकरांनी त्रिपुराला जाडले म्हणून त्या दिवशी भक्त मोठा दीपोत्सव करतात. जो मजपर्यंत व शंकरापर्यंत भेद समजतो त्यांची सर्व पुण्यकर्मे निष्फळ होतात. याप्रमाणे सर्व पुण्यकर्मे चालली आहेत असे पाहत पाहत तो धनेश्वर व्यापाराकरिता फिरत होता. इतक्यात एक कृष्ण सर्प त्याला चावला. तेव्हा तो विव्हळ होऊन पडला. तो असा पडलेला पाहून दयाळू लोक त्याच्या भोवती जमले व त्यांनी तो सावध होण्याकरिता तुलसी मिश्रित पाणी त्याच्या मुखावर शिंपडले व तोंडात घातले. तोच त्याने प्राण सोडले. त्याने प्राण सोडताच यमदूत त्याला रागाने बांधून चावकाने मारीत मारीत यमपुरी संयमिनीत नेते झाले. चित्रगुप्त त्याला पाहताच त्याची निर्भत्सना करून त्याने बाळपणापासून केलेली सर्व पातके यमाला सांगू लागला. चित्रगुप्त म्हणाला, हे यमा, याने उपजल्यापासून काही देखील पुण्य केले नाही. याने इतकी पातके केली आहेत की सांगण्याला 1 वर्षही पुरणार नाही. हा दुष्ट केवळ पापांची मूर्ती दिसत आहे म्हणून कल्पांतापर्यंत याने नरकात तळमळत पडावे. श्रीकृष्ण म्हणाले. याप्रमाणे चित्रगुप्ताचे भाषण ऐकून यम संतापले व आपल्या प्रलय काळाचे अग्निप्रमाणे उग्ररूप प्रकट करून दूताला म्हणाला. यम म्हणतो, अरे प्रेतपतींनो, तुम्ही आपल्या मुद्गलांनी या दुष्ट पाप्याला मारीत मारीत कुंभीपाक नरकामध्ये टाकून द्या. श्रीकृष्ण म्हणाले, त्या प्रेतपतींनी मुद्गलाने त्याचे मस्तक फोडले व ज्यामध्ये तेल कडत आहे अशा कुंभीपाकात त्याला टाकले. त्यास टाकताच तो कुंभीपाक जसा पूर्वी प्रल्हादाचे रक्षणाकरिता अग्निथंड झाला तसा थंड झाला. तो मोठा चमत्कार पाहून प्रेतपतींना विस्मय वाटला व त्यामुळे ते धावत जाऊन यमाला सर्व हकीकत सांगू लागले. ते ऐकून यमाने प्रत्यक्ष जाऊन पाहिले तेव्हा त्याला चमत्कार वाटून अहो, हे काय आश्चर्य असे बोलून त्या धनेश्वराला बोलून विचारू लागला. इतक्यात तिथे नारद आले. यमाने त्यांना पाहताच त्यांची पूजा करून त्यांना हे वर्तमान सांगितले. तेव्हा त्या धनेश्वराला पाहून नारद म्हणतात, अरे अरुण नंदना यमा, हा नरक भोगण्याला योग्य नाही, कारण याचे हातून शेवटी नरक भोग
शेवटी नरकभोग चुकविण्याजोगे पुण्य घडले आहे. जो कोणी मनुष्य पुण्यकर्म करणाऱ्याचे दर्शन स्पर्श व त्यांच्याशी भाषण करील त्याला त्यांचे पुण्याचा 6वा भाग निश्चितपणे मिळतो. या धनेश्वराने कार्तिक व्रत करणाऱ्याचे सख्य करून 1 महिना सहवास केला म्हणून त्याचे पुण्याचा भाग त्याला मिळाला व त्यांची सेवा केली तिचे सर्व पुण्य त्याला मिळाले. म्हणून कार्तिक व्रतापासून किती पुण्य प्राप्त होते त्याची गणती नाही. कार्तिक व्रत करणाऱ्यांची पातके कितीही मोठी असली तरी भक्तवत्सल श्री विष्णू ती सर्व नाहीसे करतो. म्हणून यांची सर्व पापे गेली आहेत. वैष्णवांनी याजवर अनुग्रह केला आहे. याकरता हा नरक भोगण्यास योग्य नाही. याला सद्गतीच मिळाली पाहिजे. आर्द्रा व शुष्क पातकांनी जसा नरक भोगावा लागतो तसा पुण्यकर्मांनी स्वर्ग प्राप्त होतो. याकरिता यांच्या हातून नकळत सहजपणे पुण्य घडले आहे. म्हणून हे सर्व पापामुळे भोगावे लागणारे नरक पाहून नंतर यक्षाचे योनीत राहील. श्रीकृष्ण म्हणाले. याप्रमाणे बोलून नारद केल्यानंतर नारदाच्या भाषणाने त्या धनेश्वराचे पुण्यकर्म ज्याला समजले आहे असा तो यम आपले दूताकडून त्या धनेश्वराला नरक दर्शन करून अन्विता झाला. इति श्री कार्तिक मास महात्म्ये षड्विंशोतितमोऽध्याय समाप्तः. श्रीकृष्णार्पणमस्तु.